राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप सादर केलाय। यावेळी त्यांनी नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, शक्तीपीठ महामार्ग यासारख्या विकास कामांचा उल्लेख केलाय। जाणून घेऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टर लिस्टवर असणारे प्रकल्प नेमके कोणते ते आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री शिरगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण। देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। शपथ घेताच मंत्रालयात पहिली कॅबिनेट बैठक संपन्न झाली। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्याबाबत तसेच अधिकाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठीच्या आपल्या अजेंड्याची माहिती दिली। नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार प्रकल्प, मागील त्याला शेततळे आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी आणि भविष्यकालीन महत्त्वाकांक्षी योजना आहेत। राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात काहीशा मंदावलेल्या आणि काही बंद झालेल्या योजनांना आता निश्चित ध्येय ठेवत गती मिळणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच दिले आहेत। इतकंच नाही तर अधिकाऱ्यांशी बैठक घेत आता 2020 नाही तर टेस्ट मॅच खेळायची आहे असं म्हणत फडणवीसांनी अधिकाऱ्यांना आपल्याला आता अधिक धोरणात्मक आणि मोठ्या विजनवर काम करायचं असल्याचे संकेतच दिलेत। अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील कामांसाठी फ्री हँड देत त्यांच्या कामाच्या प्रगतीचा दैनंदिन आढावा घेणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली आहे। यातूनच प्रकल्पांसमोरील आव्हानं जाणून घेत त्या अडचणींवर तोडगा आणि मात करण्याबाबत दिशा देण्याचं काम त्यांच्या या कार्यशैलीतून सहज शक्य होतं। यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचा अधिकाऱ्यांशी उत्तम संवाद आणि समन्वय असल्याचं अनेक लोकहिताचे प्रकल्प पूर्ण झाल्याचंही दिसून आलंय। आता पुन्हा एकदा याच कार्यशैलीतून मंत्रालयाचा कारभार सुरू होणार असल्याचं चित्र कालच्या बैठकीतच स्पष्ट झालंय। कोणताही प्रकल्प म्हटलं की त्याला समर्थनासोबत मोठ्या विरोधाचाही सामना करावा लागतो। अशा वेळी मुख्यमंत्री म्हणून एक प्रमुख व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस हे कायमच अधिकारी आणि जनता यांच्यामध्ये दुवा राहिल्याचं अनेक उदाहरणातून दिसून आले। 2014 ते 2019 या काळात फडणवीस सरकारनं दुष्काळी आणि कमी पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात भूजल पातळी वाढवण्यासाठी सुमारे 10,000 कोटी खर्च केले। तलाव आणि विहिरी खोदणं, नाले रुंद करणं, पाणी साठवणुकीसाठी कुंड बांधणं, सिंचन आणि घरगुती वापरासाठी जलस्रोत आणि संसाधनांचा योग्य वापर करणं आवश्यक होतं। अशा वेळी जलयुक्त शिवार सारखी योजना राबवत लोकसहभागातून त्यांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्याचं काम केलं। अनेक भागात यामुळे भूजल पातळी वाढल्याचं देखील निष्पन्न झालं। मात्र मविया काळात या जलसिंचन प्रकल्पांवर लक्ष न दिल्यानं आता त्यांची देखभालही न झाल्यानं पुन्हा एकदा या प्रकल्पांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज भासतीये। देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नव्या जोमानं या प्रकल्पांची कामं सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पुणे या स्मार्ट सिटीच्या विकासासोबतच मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील दुर्गम भागांच्या विकासावरही तितकाच भर दिलाय। मराठवाडा आणि विदर्भाची भाग्यरेषा ठरलेला समृद्धी महामार्ग हा देखील देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प। या प्रकल्पाला देखील प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला। मात्र अशा वेळी सरकारनं शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळवून देत प्रकल्पासह शेतकऱ्यांचा विकास साधला। आता असाच एक पुढचा प्रकल्प जो प्रचंड विरोधाचा सामना करतोय तो म्हणजे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग। या महामार्गाला कोल्हापूरमधील शेतकऱ्यांचा विरोध होतोय। मात्र शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सूचना घेऊन हा प्रकल्प करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। या प्रकल्पाला ज्या भागापर्यंत विरोध नाही अशा भागापर्यंतची आरेखनं अंतिम करण्यात येतील। जिथे विरोध होतोय तिथे सरकार चर्चा करून पर्याय शोधणार आहे। यासोबतच काही पर्यायी रस्ते तयार करण्यात येतील किंवा अस्तित्वात असणाऱ्या हायवेला कोल्हापूर जवळ कुठे जोडणी देता येईल का, उड्डाण पूल उभारता येईल का याचा देखील सरकार विचार करणार आहे। या महामार्गाच्या उभारणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा इतका भर का, तर याचंही उत्तर त्यांनी स्वतःच दिलंय। ते असं की समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा विकास झाला। जालना, संभाजीनगरचं चित्र आज बदलतंय। महाराष्ट्राचं औद्योगिक केंद्र आता पुण्याप्रमाणेच संभाजीनगर आणि जालनाकडे विस्तारताना दिसतंय।
त्यामुळेच शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचं चित्र बदलेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांना आहे. शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत पूर्ण समर्थन आहे. त्यामुळे सांगलीपर्यंतचं आरेखन अंतिम करण्यात येईल. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा 1228 किलोमीटरचा असून तो 21 तासांचा प्रवास अवघ्या 8 तासांवर आणेल. महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग या भागातील अर्थकारण बदलणारा असेल. सप्तशृंगी वगळता माहूरची रेणुकाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई अशा 3.5 शक्तीपीठांपैकी 3 शक्तीपीठांना हा महामार्ग स्पर्शून जातोय. म्हणूनच हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग म्हणून ओळखला जातो. हा महामार्ग महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या कनेक्टिव्हिटी सोबतच महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, पर्यटन, कृषी, मत्स्य, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती करेल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसाही वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी सौर ऊर्जा निर्मितीतून पूर्ण करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना. या योजनेतून 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. आता पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी अशा नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला देखील नुकतीच मंजुरी मिळाली आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी लढा सुरू होता. अखेर अनेक संघटना, राजकीय नेत्यांची मागणी व पाठपुराव्यानंतर या प्रकल्पाला राज्य सरकारनं नुकतीच मंजुरी दिली आहे. याचा लाभ नाशिक, जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला होईल. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लवकरच या प्रकल्पाची प्रत्यक्षात कामं देखील सुरू होतील. वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पानंतर नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे प्रकल्प शाश्वत विकासाचे प्रकल्प असून याचा फायदा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. यासोबतच पायाभूत सुविधांच्या कामांवर नजर ठेवण्यासाठी मागील काळासाठीच आता एक वॉर रूम देखील सज्ज होणार आहे. त्यामुळे आता पहिल्याच कॅबिनेट बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि लोकहिताच्या सर्वच योजना आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचं नवं पर्व सुरू होणार असल्याची माहिती सादर केली आहे. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या विषयावरील तुमची मतं देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अन्य विषयांसाठी आमचं फेसबुक पेज आहे ते देखील लाईक करा. यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.